नमस्कार मित्रांनो, संगीत साधना. मी बना जाधव सर आपल्यासमोर मुलखा वेगळी माणसं या सदरातून वेगळ्या लोकांच्या मुलाखती घेत असतो. आज जे मी मुलाखत घेत आहे ती डॉक्टर दिनकर पडाडे यांची ही दुसरी मुलाखत आहे. आजच्या मुलाखतीमध्ये हे व्यायामाचे महत्त्व सांगणार आहे. तरी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. नमस्कार. बोला पुढे. तर यानंतर आपण व्यायाम विधी बघणार आहोत. तर शरीराला ज्या क्रियेने शरीराला थकवा निर्माण होतो, आयास निर्माण होतो, त्या क्रियेला व्यायाम म्हणतात. आता वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आहेत, जसे आसनं करणे, शारीरिक हालचाल करणे, बाहेर फिरायला जाणे, 2 ते 4 किलोमीटरपर्यंत दररोज फिरणं गरजेचं असतं. तर असे वेगवेगळे जर व्यायाम जर केले तर शरीराला थकवा येतो आणि नंतर मात्र शरीर सुदृढ बनत असते. तर नियमित दररोज जर व्यायाम का करायचा आहे, तर शरीराला हलकेपणा निर्माण व्हावा म्हणून दररोज व्यायाम करणं गरजेचं असतं. जर असं जर केलं तर शरीराला कोणतीही कार्य करण्याची शक्ती प्राप्त होते, सामर्थ्य प्राप्त होते आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने दररोज व्यायाम केला पाहिजे. त्याच्यानंतर जठराग्नी प्रदीप्त होतो आणि भूक लागते. त्यानंतर शरीरातील अतिरिक्त मेदाचा नाश होतो, शरीरावर फॅट्स चढत नाही आणि शरीर हलके होते. त्याच्यानंतर शरीर पिळदार होते, शरीर सुदृढ होते आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने दररोज व्यायाम केलाच पाहिजे. आता व्यायाम कोणी करू नये हे पण सांगितलेलं आहे. तर वातपित्त रोगाने पीडित व्यक्ती जर असेल तर यांनी व्यायाम करू नये. त्याचबरोबर अगदी लहान बालक असेल किंवा खूप वृद्ध व्यक्ती असेल तर अशांनी सुद्धा व्यायाम करू नये. ऋतूनुसार व्यायाम सांगितलेला आहे. तर बलवान व्यक्ती जर असेल, त्याचबरोबर नेहमी स्निग्ध भोजन करणारे व्यक्ती असेल, मांस भक्षण करणारे व्यक्ती असेल तर अशा व्यक्तींनी शीतकाळामध्ये म्हणजे हेमंत, शिशिर आणि वसंत ऋतूमध्ये अर्धशक्ती प्रमाणात व्यायाम करावा. तर बाकी जे ऋतू आहेत त्याच्यामध्ये ग्रीष्म ऋतू आहे, वर्षा ऋतू आहे आणि शरद ऋतू आहेत. यामध्ये मात्र अर्धशक्तीपेक्षाही कमी प्रमाणामध्ये व्यायाम करावा. आता अर्धशक्ती व्यायाम म्हणजे काय, तर व्यायाम करताना जेव्हा घाम येणं सुरू होते तेथपर्यंतच व्यायाम करावा, त्यानंतर व्यायाम बंद करावा. याला म्हणतात अर्धशक्ती व्यायाम. प्रत्येक व्यक्तीने अर्धशक्ती व्यायाम करावा. तर जे शीत ऋतू आहेत त्यामध्ये अर्धशक्ती व्यायाम आणि जे उष्ण ऋतू आहेत त्यामध्ये मात्र अर्धशक्तीपेक्षाही कमी प्रमाणात व्यायाम करावा. अति प्रमाणात व्यायाम करू नये. अति प्रमाणात जर व्यायाम केला तर शरीराचे धातू झिजायला सुरुवात होते. शरीर जे धातू आहेत ते कमकुवत होत जातात. शरीराला थकवा निर्माण होतो आणि म्हणून अति प्रमाणात व्यायाम करू नये. एक विधी त्यानंतर सांगितलेली आहे ती मर्दन विधी. व्यायाम केल्यानंतर शरीराला हळूवारपणे दाबून घेणं महत्त्वाचं असतं. याला म्हणतात मर्दन विधी. तर मर्दन हे संपूर्ण शरीराला करणं गरजेचं असतं. केवळ एक हातालाच किंवा पायालाच मर्दन करू नये, तर संपूर्ण शरीरात थोडं थोडं दाबून घेणं महत्त्वाचं असतं. म्हणून ही मर्दन विधी सांगितलेली आहे. मर्दन विधीनंतर उद्वर्तन विधी सांगितलेली आहे. तर अभ्यंगानंतर म्हणजे शरीराला तेलाची मालिश केल्यानंतर व्यायाम करणं सांगितलेलं आहे. व्यायाम केल्यानंतर उद्वर्तन सांगितलेलं आहे. तर उद्वर्तन म्हणजे काय, तर
चण्याचं पीठ किंवा लाखेच्या डाळीचं पीठ घेऊन ते संपूर्ण शरीराला घासणे, त्याला म्हणतात उद्वर्तन. हे उद्वर्तन कशासाठी करायचं, तर शरीरात अभ्यंगासाठी जी तेल चोळलेलं आहे ते तेल या उद्वर्तनामुळे कमी होतं. त्यानंतर उद्वर्तन केल्यानंतर स्नान करावं, कारण स्नानामुळे उद्वर्तनाचा जे लेप लावलेले आहेत आपण डाळीचे ते निघून जातात, तेल जे आहे ते निघून जाते आणि संपूर्ण शरीर हे प्रशस्त होत असते. आणि म्हणून उद्वर्तनानंतर स्नान करणं गरजेचं आहे. तर शीत ऋतूमध्ये कोष्ण जलाने स्नान करावं आणि उष्ण ऋतू जे असेल त्यामध्ये मात्र शीत जलाचा स्नानाकरता आपल्याला प्रयोग करता येतो. कोमट पाण्याने स्नान सर्वच ऋतूमध्ये करणं सुखावं होतं आणि म्हणून कोमट पाणी याच्याकरता वापरणं गरजेचं असते. आता स्नान विधीसुद्धा एक विस्ताराने सांगितलेले आहेत. जसं उद्वर्तनानंतर स्नान करायचं. स्नान कशासाठी, तर अग्नी प्रदीप्त करणारे आहे, शरीराला हितकर आहे, ऊर्जा आणि बल प्राप्त करून देणारे आहे स्नान. म्हणून दररोज स्नान केलं पाहिजे. स्नान केल्यामुळे कंडू म्हणजे शरीराला खाज सुटत असेल तर ती कमी होते. त्वचेवर मळ जर साचला असेल तर स्नानामुळे तो निघून जातो. श्रम जर असेल, एकाएकी थकवा येत असेल, घाम येत असेल, तंद्रा होत असेल, शरीराचा दाह होत असेल, ताप आला असेल तर अशा वेळी थोड्या शीतजलाने स्नान केलं तर हे सर्व रोग आपोआपच कमी होतात. स्नान शरीराच्या अधभागावर कोष्ण जलाचा परिषेक करून स्नान केली तर बलप्राप्ती होते असं प्राचीन शास्त्रात सांगितलेलं आहे. परंतु सर्वच भागावर पाणी घालून जर स्नान केलं तर शरीर शुद्धी होते आणि शरीर शुद्धीसाठीच आपल्याला स्नान करायचं असते. आता भोजनाच्या नंतर स्नान करू नये, भोजनाच्या पूर्वीच स्नान केलं पाहिजे. हे एक महत्त्वाचं आहे, कारण भोजनानंतर जर स्नान केला तर अजीर्ण होण्याची शक्यता असते आणि म्हणून भोजनापूर्वीच स्नान करणं गरजेचं असते. त्याच्यानंतर लघु आहार सेवन म्हणजे नाश्ता करणं गरजेचं असते, कारण बरेच लोक जे आहेत ते कामाकरता निघून जातात आणि 12-1 वाजता ते परत येतात. एवढा वेळ भुक्कं राहणं व्यवस्थित नसतं आणि म्हणून थोडा नाश्ता करणं गरजेचं असते. नाश्ता अगदी लघु असला पाहिजे, हलका असला पाहिजे. अगदी गुरु स्वरूपाचा नाश्ता मात्र करू नये. तळलेले पदार्थ नाश्त्यामध्ये नसावेत. उपीटासारखे किंवा पोह्यासारखे एक पदार्थ थोड्या प्रमाणामध्येच खाऊन पाणी पिऊन बाहेर गेलं तरी चालेल. तर अशा प्रकारचे विधी या दिनचर्येमध्ये सांगितलेले आहेत. तर प्रत्येक व्यक्तीने दररोज या दिनचर्येचं पालन करावे. म्हणजे दिनचर्येत आम्ही ज्या विधी वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत त्या दररोज प्रत्येक व्यक्तीने करणं गरजेचं आहे. असं जर असेल तर स्वस्थ रक्षण होते. म्हणून आचार्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य रक्षण करण्याकरिता ह्या सर्व दिनचर्या विधी या प्राचीन ग्रंथात सांगितलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक व्यक्तीने जर केल्या तर त्यांचं आरोग्य उत्तम राहते. तर अशा प्रकारे हा दिनचर्या विधी विस्ताराने आम्ही इथे सांगितलेले आहेत. सामान्य लोकांना उपयुक्त असा हा दिनचर्या विधी आहे. तसेच BAMS फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये हा दिनचर्या विधी सांगितलेला आहे. तर त्यांनीसुद्धा या विषयाकडे व्यवस्थित लक्ष द्यावं आणि आमचा जो व्हिडिओ तयार करण्याचा जो प्रयत्न आहे तो सक्सेस व्हावा म्हणून या व्हिडिओला आपण लाईक करावं, चॅनलला सबस्क्राईब करावं. धन्यवाद. तरी मित्रांनो, या डॉक्टर साहेबांनी जी मुलाखत मी आता घेतली त्याच्यामध्ये
तुमची काय मतं आहेत ती कॉमेंट्स बॉक्समध्ये कृपया करा, लिहा. तर अशा प्रकारच्या व्यक्ती, डॉक्टर लोक असं खाजगी गोष्टी सांगत नाहीत, पण हे डॉक्टर वेगळे आहेत म्हणून मुलखा वेगळी माणसं ह्या सदरातील डॉक्टरांचा हा तिसरा भाग मी इथं संपवितो आहे. नमस्कार. नमस्कार.